नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण उपवासाची एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। कमी तेलकट, खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत चवीची, अगदी 10 मिनिटात बनते साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल, ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा। आतूनही पहा किती जाळीदार झालेली आहे, म्हणजे व्यवस्थितपणे शिजली गेली आहे। किती लेयर्स आलेत पहा। फार पूर्वतयारी करायची गरज नाही किंवा ज्यांना साबुदाणा चालत नाही त्यांच्यासाठी हे उत्तम ऑप्शन आहे। अगदी 10 मिनिटात बनते। याला तुम्ही उपवासाचे कटलेट म्हणू शकता किंवा उपवासाचे पॅटीस म्हणू शकता। अतिशय वेगळा खमंग चवीचा प्रकार आहे। आवाज ऐका, किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे। हाताने चेक करून पाहिल्यानंतर पहा, बिलकुल तेलकट होत नाही। चला तर मग अशी नवीन खमंग चवीची रेसिपी कशी बनवायची याची साहित्य आणि कृती पाहूया। मध्यम गॅसवरती जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे म्हणजे साधारणतः 1 छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। सतत हलवत व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा कलर अशा प्रकारे झाला पाहिजे, म्हणजे साबुदाणा छानपैकी वाटला जातो। हा साबुदाणा एका डिशमध्ये काढून घेतला आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतला। 3 हिरवे मिरच्या तुकडे करून, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं मीठ टाकून खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं। खलबत्त्यात कुटल्यामुळे चव अतिशय अप्रतिम लागते। तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण ते जाडसर करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। इथे 2 मध्यम साईजचे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत। आता ते किसणीवरती बारीक किसून घ्यायचे। तुम्ही हाताने स्मॅश करू शकता, पण बटाटा किसून घेतला की एकसारखा बारीक होतो। याप्रमाणे सेम कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं। वाटण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे, म्हणजे समोसाची किंवा कटलेटची चव अप्रतिम लागते। वाटण परतल्यानंतर किसून घेतलेला बटाटा टाकला। बटाटा परतायचा म्हणजे हिरवा मसाला व्यवस्थित लागेल। बटाटा परतल्यामुळे पदार्थ जो बनतो तो अतिशय खमंग बनतो। याप्रमाणे बटाटाही परतून झालेला आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलेला त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाट्या भगर घेतलेली आहे। भगर मी आधी स्वच्छ करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण 1 ते 1.5 मिनिट मध्यम गॅसवरती परतून घेतलं, जेणेकरून भगर व्यवस्थित भाजली जाईल, खमंग चवीची होईल। त्यानंतर 2 वाट्या गरम पाणी टाकलेलं आहे। या वाट्या मोठ्या आहेत। ज्या वाटीने भगर मोजून घेतली त्या वाटीने म्हणाल तर 2 वाट्या भगरीला 4 वाट्या गरम पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर पुन्हा चेक करून पाहिलं आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून पुन्हा झाकून ठेवलं। त्यानंतर आणखी 2 मिनिटांनी पहा, अशा प्रकारे भगर छानपैकी शिजलेली आहे। चेक करून पाहिली, अशा प्रकारे छान शिजली आहे। 1 छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलं, म्हणजे ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला त्याच वाटीने भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि वाटून घेतलेलं साबुदाण्याची पावडर थोडी थोडी टाकायची, व्यवस्थितपणे मिक्स करायचं। अशा प्रमाणे सर्व साबुदाण्याची पावडर टाकून झालेली आहे। जशी लागेल अशी साबुदाणा पावडर टाकायची, एकदम टाकायची नाही। साबुदाणा पावडर टाकल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। एक सपाट तळाचं ताट घेऊन त्याला तेलाचं ग्रेसिंग करून घेतलं। आता यावरती आपण तयार करून घेतलेलं भगरीचं मिश्रण गरम असतानाच ओतून घ्यायचं। एका डिशला तेलाचा हात लावला आणि डिशच्या साह्याने व्यवस्थितपणे थापून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर हाताला सोसवेल एवढं गार झाल्यानंतर हाताने तापून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण नारळाची बर्फी थापतो त्याचप्रमाणे थापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जाडसर थर द्यायचा। चाकूला किंवा उलटण्याला तेल लावून वड्या पाडून घ्यायच्या आहे। उलटण्याला तेल लावायचं म्हणजे वड्या व्यवस्थितपणे पाडल्या जातात। वड्या गरम असतानाच पाडू नका, तर थोडं थंड झालं की मग वड्या पाडायच्या आहे। फार थंड होऊ द्यायचं नाही। अशा प्रकारे वड्या पाडून झालेल्या आहेत। पहा किती सुंदर झालेल्या आहेत, बिलकुल ताटाला चिकटत नाही। ज्याप्रमाणे नारळाची बर्फी दिसते ना, त्याचप्रमाणे या वड्या दिसतात। तर ह्याच शेपमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता। मी ट्रँगल तयार केले, म्हणजे समोश्याचा आकार दिला, मध्ये फक्त उलटण्याने कट केलं आणि अशा प्रकारे उपवासाची नवीन रेसिपी तयार झालेली आहे। याचप्रमाणे सर्व त्रिकोण तयार करून घेतले, सुंदर दिसतायत।
एवढी जाडी असली पाहिजे, फार पातळ करू नका. साधारणतः अर्धा ते पाऊण इंच जाडीचे करायचे आहेत, फार जाडही ठेवायचे नाहीत. एका छोट्या कढईमध्ये तेल छानपैकी गरम झालेलं आहे. मी छोटी कढई वापरते म्हणजे फार तेल वाया जात नाही आणि कमी तेलामध्ये तळलं जातं. तर एका वेळी 4 ते 5 समोसे तळून घ्यायचे आहे. तेल हे मध्यम गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. कटलेट टाकल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवायचं नाही, तर त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि अशा प्रकारे सेट झाल्यानंतरच झाऱ्याच्या साह्याने उलटून घ्यायचं आहे, म्हणजे पलटी मारून घ्यायचं. समोसे थोडेसे चिकटल्यासारखे होतात एकमेकांना, पण व्यवस्थितपणे भाजल्यानंतर आपोआप वेगळे होतात. अशा प्रकारे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आणि हलका ब्राऊन कलर आल्यानंतर कटलेट तेलामधून काढून घ्यायचे आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. एका ताटामध्ये काढून घेतले. आता तेलाला थोडंसं ताव येऊ दिला आणि त्यानंतर एक एक करत दुसरी बॅचही तळून घेतली. सुरुवातीला मी कमीच तळून पाहिले, म्हणजे तेलाचा अंदाज येतो. प्लेट टाकताना एक एक करून टाकायचं आहे. अशा प्रकारे दुसरी बॅच आपली छानपैकी तळत आहे. कटलेट तळताना कुरकुरीत तळायचं आहे, खमंग कलर आला पाहिजे. पहा अशा प्रकारे किती सुंदर दिसतंय. बिस्किट कलरचं झाल्यानंतर काढायचं आहे, म्हणजे आपण ते ताटात टाकल्यानंतर आवाज आला पाहिजे, म्हणजे आतूनही कटलेट व्यवस्थितपणे भाजलं जातं. पहिल्या बॅचमध्ये मी 4च समोसे किंवा कटलेट तळून घेतलेले आहेत. आता या बॅचमध्ये मी 6 समोसे किंवा कटलेट तळायला टाकलेले आहे. हे सुद्धा छानपैकी पहा तळून झालेले आहेत. पाहूनच खायची इच्छा होते. सुंदर रंग येतो आणि अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. रेसिपी जरा जरी युजफुल वाटली असेल तर या उपवासाला अशा प्रकारे उपवासाची रेसिपी करून पहा. तळून घेतल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढायचे, म्हणजे जास्तीचं तेल शोषलं जातं आणि अशा प्रकारे उपवासाची रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सोबत शेंगदाण्याची दही टाकून केलेली चटणी आणि उपवासाचे कटलेट अतिशय भन्नाट लागतात. तुम्ही नुसतेच खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबतही अप्रतिम लागतात. एकदा तरी ही रेसिपी करून पहा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.